शिवकालीन खांदेरी जलदुर्गावरती पारंपरिक खेळाचा शोध लागलेला आहे। बैठ्या खेळांचे अभ्यासक पंकज भोसले यांच्या मोहिमेला आता यश आलेलं आहे। खांदेरी किल्ल्यावरती शिवकालीन मंकला खेळाचे अवशेष सापडलेले आहेत। वाघ बकरी हा खेळ जलदुर्गांवरती सापडलेला पहिलाच खेळ म्हणून ओळखला जातोय। बैठ्या खेळांचे अभ्यासक पंकज भोसले यांनी या संदर्भातील माहिती दिलेली आहे। 368 वर्षांपूर्वीचा खेळ असल्याचं कालमापन प्रथम शक्य झालेलं आहे आणि या संदर्भातील माहिती ही भोसले यांनी दिलेली आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी बालाजी बडे यांनी। खांदेरी किल्ल्यावरती मंकला नावाचा जो खेळ आहे तो 7 किंवा 8 खड्ड्यांमध्ये इतरत्र सापडतो। मात्र त्या ठिकाणी तो खेळ नेमक्या कशा पद्धतीने सापडलेला आणि त्याच्यामध्ये किती खड्डे वगैरे आहेत? प्रामुख्याने मंकला हा जो खेळ आहे, पळंगुळी त्याचं नाव आहे, 7 गोल आपल्या इथे म्हटलं जातं आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये त्याचा जर आपण इतिहास पाहिला तर 7 खड्डे किंवा 8 खड्डे समांतर रेषेमध्ये समोरासमोर असतात। खांदेरी किल्ल्यावर त्याचं वैशिष्ट्य याच्यासाठी आहे की खांदेरी किल्ल्यावर आपल्याला त्या 7हून अधिक 10 जवळजवळ 18च्या ह्याच्यामध्ये संख्येमध्ये आपल्याला हे समांतर रेषेमध्ये काही खड्डे मिळालेले आहेत। आता ह्याचे संकेत काय आहे की हा खेळ मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अख्ख्या भारतभर तरी प्रसिद्ध आहेच, पण भारताच्या बाहेर देखील ह्याला खूप महत्त्व आहे। कारण आशिया खंडाच्या बाहेर आपण जर प्रवेश केला, आफ्रिकेमध्ये बाऊ नावाचा एक खेळ प्रसिद्ध आहे। आजही त्याचे काही खेळाचे पट आपल्याला तिथे पाहायला मिळतात आणि ते त्या प्रामुख्याने त्या अनुषंगाने खेळले जातात। म्हणजे आपल्या इथे 7-8 खड्डे समांतर रेषेमध्ये खेळले जातात, तिथे ते 20-18 ह्या समांतर रेषेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। जो आपण 12 खेळांपैकी जे 2 बोललात की वाघ बकरी नावाचा जो खेळ त्या ठिकाणी सापडलाय तो की जेवढे जलदुर्ग आहेत त्यांच्यामध्ये तो खेळ पहिल्यांदाच आढळलाय असा आपला तो दावा आहे, त्याबद्दल काय सांगाल? बघा, मंकला मी सगळीकडेच आढळतो कारण का तो गणिताचा उत्तम ज्ञान देणारा खेळ असा देखील प्रसिद्ध आहे, पण संरेखन पद्धतीचा आणि नियोजन कौशल्य असलेला खेळ। म्हणजे आपण म्हणतो ना की वाघ आणि बकरी हे 2 प्राणी असे आहेत की एकमेकाचे शत्रू आहेत। म्हणजे वाघ बकरीला खातो आणि बकरीने आपला स्वतःचा बचाव करायचा आहे। अशा प्रकारच्या खेळांची निर्मिती वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या पटावरती झालेली आहे। आता हे दक्षिणेमधनं आपण जर प्रवास केला, दक्षिणेच्या मंदिरांमध्ये आजही आपल्याला हे खेळ आपल्याला पाहायला मिळतात, त्याचे पट देखील पाहायला मिळतात आणि ते पट वेगवेगळ्या प्रकारचे आहेत। खांदेरीवर सापडलेला पट हा बाग चाल नावाचा जो हे आहे, वाघ आणि बकरी त्याला म्हटलं जातं किंवा त्याला अडू हुली असं एक देखील नाव आहे। दक्षिणेमध्ये अडू आणि हुली म्हणजे वाघ आणि बकरी, तिकडच्या भाषेमध्ये तामिळ आणि कन्नडी भाषेमध्ये ते म्हटलं जातं। पण हे अशा प्रकारचा खेळ जे किल्ल्यांवरती आपण म्हणतो ना की सह्याद्रीच्या डोंगर रांगांवरती जे किल्ले आहेत किंवा जे दुर्गलीण आहेत त्याच्यावरती पाहायला मिळतात, पण समुद्र तटावरती समुद्र लगत असलेला किल्ला खांदेरी किल्ल्यावरती हा मिळालेला खेळ आहे। कारण मंकला सगळीकडे मिळतील, पण वाघ बकरी हा पहिल्यांदा मिळालेला हा खेळ आहे आणि असं वाटतं आणि म्हणून त्याला डेटिंग करता येतं, म्हणजे त्याचं कालमापन करता येतं आपल्याला की साधारण हा 1680 मध्ये होता। जसा मंकला प्रचलित होता तसाच हा वाघ बकरी देखील प्रचलित आहे। कॅमेरामॅन विकाससह बालाजी बडे, पुढारी न्यूज, मुंबई।